महाराष्ट्रातील आघाडीच्या आयकॉन्सनी तरुणांशी दिलखुलास संवाद साधला। निमित्त होतं ते सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क कडून आयोजित संवादात्मक कार्यक्रमाचं। आयुष्यात छोटी छोटी ध्येय निश्चित करून यश मिळवा असा सूर या संवादातून उमटला। नवी मुंबईतील नेरूळच्या स्टर्लिंग कॉलेजमध्ये विविध क्षेत्रातील मराठमोळे सेलिब्रिटीज अवतरले होते। सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या अंतर्गत संवादात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। IPS विश्वास नांगरे पाटील, अभिनेता श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर आणि कवी मनोज बोरगावकर यांच्यासारख्या सेलिब्रिटीजशी कॉलेज तरुणांना संवाद साधण्याची संधी मिळाली होती। या सर्व सेलिब्रिटीजनी आपापल्या क्षेत्रातील आपले अनुभव कथन केले। प्रत्येक वेळी खरं तर ते आपल्याला वेगवेगळे साइन्स देत असतात की काय त्यांना एक्सपेक्टेड आहे। खूप ते ओळखणं फक्त गरजेचं आहे आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन तसा बदल करणं गरजेचं आहे। पण मला वाटतं त्यांच्या ज्या काही डिमांड्स आहेत, त्यांचं म्हणणं आहे ते फार क्लिअरली आणि ते फार इनोसेंटली आपल्यासमोर सतत आणत असतात। बदल स्वतःकडनं घडावा आणि जर तुम्ही तुमच्या चांगल्या स्वभावाने दुसऱ्यांना खुश करू शकता, दुसऱ्यांशी नीट वागू शकता, तर यू आर द चेंज असं मला वाटतं। आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात। आय थिंक आईवडिलांशी खूप चांगल्या रीतीने बोलावं लागतं, त्यांना रिस्पेक्ट द्यावा लागतो। लहान मुलांपासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत तुम्हाला रिस्पेक्ट द्यावा लागतो। या ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही डे टू डे लाईफमध्ये केल्या, आय थिंक तरीसुद्धा यू कॅन चेंज अ लॉट। कवी मनोज बोरगावकर यांच्या कवितांनी मन हेलावून टाकलं। आत्महत्येपूर्वीचं स्वगत या कवितेनं आजच्या शेतकऱ्यांचं दुःख त्यांनी यथोचित मांडलं। या कार्यक्रमासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातील 20 कॉलेजमधील शेकडो विद्यार्थी उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी मनातील प्रश्न दिलखुलासपणे मांडले। विद्यार्थ्यांनी किंवा तरुणांनी कसा देशकार्यासाठी आपण स्वतःला वाहून घेतलं पाहिजे आणि स्वतःचं करिअर बनवलं पाहिजे याच्या संदर्भात बरंच असं मार्गदर्शन या कार्यक्रमामुळे आज झालं असं मला वाटतं। तो आज मैं फख्र के साथ कह सकता हूँ कि मेरे साथ सकाळ मीडिया है, YIN है, यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क, ताकि क्योंकि मैं सोसाइटी के लिए कुछ ना कुछ करना चाहता हूँ, तो अब मेरे पास ये सिस्टम है, ये प्लॅटफॉर्म है जिसके थ्रू मैं सोसायटी में चेंज ला सकता हूँ। सकाळ माध्यमांनी असं आम्हाला व्यासपीठ स्थापन करून दिलं की आम्हाला त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांचे अनुभव आम्हाला माहिती पडले की कशा प्रकारे त्यांनी संघर्ष केला जीवनामध्ये आणि यश प्राप्त केलं। तसंच IPS अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे 26/11ला कशा आम्ही लढलो, कसं काय आम्हाला प्रसंग आले, कसं आम्ही अभ्यास करून कशा प्रकारे आम्ही यश प्राप्त केलं, हे त्यांनी आम्हाला पूर्ण चांगल्या रीतीने समजावून सांगितलं। ग्रुपमध्ये बसतो तेव्हा आमच्या मनात संकल्पना येतात, पण त्या मांडायच्या कुठे हे समजत नाही। त्यासाठी आम्हाला आमचा हक्काचं असं व्यासपीठ सकाळने आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे की मुलांच्या मनामध्ये इच्छा असते, बट कधी कोणत्या वेळेस काय डिसिजन घ्यायचा किंवा त्या लोकांना ते सेमिनार्स वगैरे घ्यायला हवेत कॉलेजेसमध्ये, जेणेकरून मुलांना त्यांच्याकडून मोटिवेशन मिळेल, जेणेकरून मोस्ट प्रोबॅबली त्यांना ती इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल, जेणेकरून ते स्टेप घेतील पुढे। यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या माध्यमातून सकाळ माध्यम समूहानं तरुणांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय। या व्यासपीठाचं आता चळवळीत रूपांतर झालंय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। मिलिंद तांबे, साम TV, नवी मुंबई।